आज आपण बनवणारे मिरची वडे जसं बटाटा वडा बनवतात त्याच पद्धतीने हा पण वडा आपण बनवायचा आहे। त्यासाठी मी मिरची घेतली आहे, उकडलेला बटाटा, कांदा चिरून घ्यायचा आहे, कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची। मिरचीच्या बिया पहिला काढून टाकायची, उभी चीर मारायची त्याला। मिरची वड्यासाठी सर्वप्रथम आपण बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे। तेल चांगलं गरम करून द्यायचे, जिरं मोहरी टाकायची, कांदा टाकायचा आहे, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। हे मिरची वडी पण खायला खूप छान लागतात, तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी आवडेल। मी अशीच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी या चॅनलवर घेऊन येईल। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी आवडेल हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा। मीठ टाकायचे, हळद टाकायचे, मी तिखट टाकले। तुम्ही जर बटाट्याची भाजी बनवता मिरची पेस्ट वापरायची असेल तर तीही वापरली तरी चालेल। आता हा बटाटा टाकून आपण चांगलं ती भाजी परतून घ्यायची, कोथिंबीर टाकूया। आता ही बनवलेली भाजी थंड होऊन आपण ती जे चिरलेली मिरच्या आहेत त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत। या पद्धतीने तुम्ही ही भाजी त्यात भरून घ्यायची आहे, सर्व मिरच्या भरून घ्यायच्या। तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली की नाही हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे तुम्ही चपातीवर पण खाऊ शकता। आता वरचं आपण बॅटर तयार करून घेणार आहोत। बेसन घ्यायचे, मीठ टाकायचे, हळद टाकायचे, तिखट टाकायचे, हे असं घट्टसर असंच भिजून घ्यायचे। जास्त पातळ बनवायचं नाही आहे आपल्याला ते, जेणेकरून मिरची वडी चांगली कुरकुरीत होते। आता आपण त्यात मिरच्या टाकून ते व्यवस्थित ते बॅटर त्याला लावून घेणार आहोत। एका ठिकाणी तेल गरम करायला ठेवूया आपण। बॅटर सगळं व्यवस्थित लावून घ्यायचे मिरच्यांना। घट्ट हे केल्यामुळे मिरच्या अशा कुरकुरीत होतात। तेल आपलं चांगलं गरम झालं, आता आपण त्यात मिरच्या मीडियम याच्यावर तळून घ्यायचे, फुल याच्यावर तळायचं नाही आहे ते। एक साईडने झाल्यानंतर आता तुम्हाला वरतून त्या मिरच्या दिसतात ते अशा थोड्याशा, तर त्याच्यावर परत ते बॅटर लावून घ्यायचे आपण, जेणेकरून ते पूर्ण झाकले जातील अशा। कारण ज्यावेळेस तुम्ही मिरच्या टाकतात तेलात ते सगळं बॅटर खाली उतरतं, म्हणून तसं होतं ते। आता वरून पण लावून घेऊया आपण व्यवस्थित, दोन्हीकडे भाजून घ्यायचे। दोन्ही साईड चांगलं तळून घ्यायचे। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे झाले मिरची वडे।